Welcome friends. Today we are going to take the next concept after 2.2, right? Okay, त्याच्यामध्ये काय दिले पहा, रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स, राईट? ओके, सो त्याच्यामध्ये काय पाहतोय बघा आपण, रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ओके, रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ओके, काय कन्सेप्ट आहे पहा ती. इफ यू हॅव गिवन, आता समजा तुम्हाला असं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 36, तर तुम्ही सांगता काय याचं, एक्स इज इक्वल्स टू 6, और तुम्ही असं पण लिहिता एक्स इज इक्वल्स टू -6. आपण पाहिले मीन्स बिफोर 2.2 याच्या आधीच्या त्याच्यामध्ये पाहिलं होतं की दोन रूट्स कसे असतात. ओके, रिअल आणि मग त्याच्यामध्ये आपण रॅशनल ह्या सुद्धा कन्सेप्ट थोडेसे त्याच्यात पाहिल्या होत्या. ओके, तर आता याच्यामध्ये पहा, समजा हा जो नंबर आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 36, तर हे त्याचं उत्तर निघालं, ठीक आहे. पण प्रत्येक वेळेला एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू जर 2 असेल तर ह्याचं रूट निघतंय का, नाही. मग त्यावेळेस आपण काय लिहितो, एक्स इज इक्वल्स टू √2. सिमिलरली याचं जर 2 होतात, 6 आणि -6, तर याचं सुद्धा काय व्हायला पाहिजे, 2 व्हायला पाहिजेत. सो यू हॅव गिवन दॅट एक्स इज इक्वल्स टू √2 अँड एक्स इज इक्वल्स टू -√2. ओके, मीन्स याचा अर्थ काय, 2 रूट आपल्याला निघतात, एक पॉझिटिव्ह निघतं आणि एक काय होतं, निगेटिव्ह निघतं, ठीक आहे. पण काय म्हणते बघा, पुढे तुम्हाला आणखीन काही थोड्याशा कन्सेप्ट दिलेल्या आहेत की 3 रूट्स आहे, मला वाटतं थर्ड रूट ऑफ 7 दिलेलं आहे, मीन्स क्यूब रूट ऑफ 7 म्हणतो आपण, फोर्थ रूट ऑफ 8 दिलेला आहे. अँड दोज आर इरॅशनल नंबर्स. हे सुद्धा काय आहेत, इरॅशनल आहेत. ऍक्च्युली काय इरॅशनल आहेत हे आपल्याला माहिती आहे आता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे पहा, आता ते काय इरॅशनल आहेत पहा, जसं सांगतो तुम्हाला. हे जे आहे ना, हे ऍक्च्युली काय माहितीये का, हे √36 जे असतं, √36 ची व्हॅल्यू काय असते माहितीये का, 6 असते. √36 ची व्हॅल्यू तुम्ही म्हणाल सर हे कसं काय, तर या ठिकाणी काय नाही म्हणजे 2 असतात. हे स्क्वेअर रूट ए इंडिकेट करत असतं, आपण रूट त्याला म्हणतो ना, तर 2 लिहिलं जात नाही इथं, ठीक आहे. जसं आपण इंडायसेस मध्ये बघतो की जर ए असेल तर एच्या डोक्यावर इथं 1 असतो पण लिहिला जात नाही, तसं रूटच्या संदर्भात 2 असतो तो लिहिला जात नाही. मग 3 असेल 4 असेल तर लिहिला जातो. मग या ठिकाणी हे 2 आहे, याचा अर्थ काय माहितीये का, स्क्वेअर रूट ऑफ दिस 36 इज 6 निघतंय. पण जर समजा तुम्ही असं लिहिलंय इन √8 लिहिले आणि इकडे 7 लिहिलंय, म्हणजे काय की व्हॉट इज द 7th रूट ऑफ 8, 8चं 7वं रूट काढायचंय, जे आपल्याला पर्टिक्युलर बरोबर असं निघणार आहे का, नाही, म्हणजे पूर्ण संख्येत भेटणार नाही. म्हणजे हा जो नंबर आहे तो कसा झाला, मग इरॅशनल झाला. तसंच तुम्हाला थर्ड रूट ऑफ 7 किंवा क्यूब रूट ऑफ 7 दिलेलं आहे, मला सांगा 7चा क्यूब रूट निघतोय का, नाही निघत. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा कसा झाला, इरॅशनल झाला. पण इथं जर तुम्हाला असतं क्यूब रूट ऑफ 8, देन डेफिनेटली, कारण त्याचं तिसरं रूट आहे 2. ओके, 2चा जर आपण 3 वेळेस गुणाकार केला तर उत्तर आपल्याला 8 भेटतं, ठीक आहे. मीन्स दिस इज द थर्ड रूट. म्हणजे हे इरॅशनल आहे का, नाही, दिस इज इरॅशनल. हा कसा असेल, रॅशनल असेल. ही याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला पुढे येणार आहे. ओके, सो त्याच्यात हा तुम्हाला हे पण दिलेलं आहे पहा, मला वाटतं 32 दिलेलं आहे. ओके, सो यू हॅव गिवन लाईक दिस. ओके, अशा पद्धतीने आहे. ओके, याला पण इंडायसेस मध्ये पाहिलं होतं पहा, आठवत असेल तर पहा, लक्षात घ्या. आता हे रूट नाहीये बरं, हा इंडेक्स आहे त्याचा. ओके, इंडेक्स आपण ज्याला म्हणतो, मीन्स काय, हा जो आहे तो इंडेक्स आहे. मीन्स आपण याला रीड करताना आपण आय थिंक हे 8th मध्ये पण झालेलं आहे तुम्हाला. ओके, आणि 9th मध्ये पण थोडाफार भाग होता वाटतं त्याचा, ज्याला रीड करताना आपण रेज टू 5 किंवा पॉवर ऑफ 5th पॉवर ऑफ 2 असं वाचायचं, बरोबर आहे. म्हणजे हा असतो पॉवर, आणि या ठिकाणी हा जो असतो ना, इथं आपण जो लिहितोय हा काय असतो, रूट असतो. मीन्स हा 7th रूट आहे. आता इथं पहा, लक्षात आला असेल तुमच्या, हा 2, आता 2⁵ म्हणजे काय, 2 × 2 × 2 × 2 × 2 अशा पद्धतीनं, ज्याचं उत्तर किती येतं, 32 येतं. मीन्स लक्षात घ्यायचंय की हे जे काय आहे, हा याचा 5th पॉवर आहे, 2चा हा 5th पॉवर आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा 2 मग याचा कोणतरी असला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हे रिलेशन म्हणजे कसं, ए हा बीचा वडील आहे, म्हणजे बी हा याचा मुलगा असला पाहिजे. तसं जर हा 32 जो आहे तो काय आहे, 5th पॉवर आहे, तर हा जो 2 आहे तो काय असला पाहिजे, त्याचा 5th रूट असला पाहिजे, ठीक आहे. 5th रूट म्हणजेच आपल्याला हेच थोडंसं कसं मांडता येतं, तुम्हाला देताना दिलेलं पहा, 2⁵ = 32, देन आपल्याला असं म्हणता येतं की 32 इज 5th power of 2, and you can say like this, 2 is 5th root of 32.
म्हणजे 2 हा रूट आहे. रूट आणि आता एक लक्षात घ्या, रूट आपण कशाला म्हणतो, जे झाड आहे हे जे झाड आपण म्हणतो, ह्याच्या रूट्स नक्कीच कशा असणार आहेत, छोट्या असणार आहेत. झाड मात्र कसं असणार आहे, मोठं. सिमिलरली हा रूट छोटा असणार आहे आणि त्याचं जे काही पॉवर असेल तो पॉवर कसा असेल, मोठा असेल. क्लिअर. सो सिमिलरली आपल्याला या ठिकाणी तसा विचार करायचा आहे. म्हणजे फिफ्थ रूट जर म्हटलं तर कुठला आहे, 2 आहे, 32चं. आणि फिफ्थ पॉवर ऑफ 2 म्हटलं तर किती आहे, 32 आहे. आणि याच्यात आपल्या लक्षात काय घ्यायचंय पहा, की नंबर्स, आता हा जो आहे हा 2 जर विचारात घेतला म्हणजे काय घेतला आपण, 32 या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी फिफ्थ घेतला. म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 32 वी कॅन फाइंड अँड द आन्सर ऑफ दॅट विल बी 2. इट मीन्स दॅट दिस इज नॉट इरॅशनल, दॅट विल बी रॅशनल नंबर. हा काय असेल, रॅशनल असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एक कन्सेप्ट दिलेली आहे. आता आपल्याला रॅशनल आणि इरॅशनल क्लिअर झालंय. ओके. त्याच्यानंतरची जी पुढची कन्सेप्ट आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट, दॅट इज सर्ट. क्लिअर. ओके. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट सर्ट. ओके. आता सर्ट्स म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला पाहायचं, ज्याला मराठीमध्ये करडी म्हणतात, करडी. आता याच्याशी रिलेटेड ना आपल्याला एक 3 ते 4 कन्सेप्ट क्लिअर याच्याशी क्लिअर करायचे, काय काय आहे त्याच्याशी रिलेटेड काय. ठीक आहे. आधी सर्ट म्हणजे काय ते बघूयात आपण. आता आपल्याला रॅशनल आणि इरॅशनल हे नंबर्स कळाले. रॅशनल आणि इरॅशनल काय असतात. आता मला सांगा, रूट 36 आणि रूट 5 यातला रॅशनल कोण आहे. येस, डेफिनेटली दिस इज रॅशनल. का, कारण याचं स्क्वेअर रूट निघतंय. याचं स्क्वेअर रूट निघतंय का, नाही. आता जर समजा मी यालाच असं लिहिलं असतं 36 आणि इथं 3 लिहिलं असतं, तर थर्ड रूट ऑफ 36 कॅन वी फाइंड, नो, दॅट टाइम इट विल बी ऑल्सो इरॅशनल. हा काय असेल, इरॅशनल. हा तर इरॅशनल आहे. आता याचं रूट निघतंय, वी कॅन फाइंड द रूट, इट मीन्स दॅट इज रॅशनल. ओके. पण जर आपल्याला त्याचं रूट निघत नसेल, जर त्याचं रूट निघत नसेल तर तो कसा जातो, इरॅशनल जातो. आणि ही इरॅशनलची कन्सेप्ट आपल्याला कळाली तर आपल्याला सर्ट्स म्हणजे नेमकं काय हे कळणार आहे. क्लिअर. ओके. नाव व्हॉट इज सर्ट. तुम्हाला सर्टची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. इफ n इज ग्रेटर दॅन 1, पहा, n इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे n ची व्हॅल्यू जी काय आहे, मोठी आहे. कुणापेक्षा, 1 पेक्षा. आठवतंय काय, n म्हणजे काय लक्षात घ्या बरं. हा 36 आहे ना, तर या ठिकाणी 1 पेक्षा मोठा म्हणजे कोण आहे, 2च आहे. म्हणजे या ठिकाणी 2 चालतो, 1 चालत नाही. तुम्ही जर इथं 1 लिहिला तर रॉंग, दॅट विल बी रॉंग, कारण फर्स्ट रूट आपल्याला काढता येत नाही त्याचं. ठीक आहे. सो आता बघा, n इज ग्रेटर दॅन 1 अँड व्हॉट इज अबाउट a, a इज पॉझिटिव्ह रिअल नंबर. मीन्स a जो आहे तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबर असणार आहे. याच्यात नेगेटिव्ह चालणार नाही. 2.2च्या प्रिव्हियस, मला वाटतं अगदी पहिली लाईन, 2.2च्या वरची पहिली जी लाईन आहे ना, त्याच्यात तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह अजून एकदा क्लिअर होईल. आपलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये झाले, पण अजून एकदा तुम्ही वाटल्यास पहा तिथं काय होतं ते. ठीक आहे. सो व्हॉट इज गिवन, इफ 1 इज, काय सांगितलं पहा, सॉरी, इफ n इज मोर दॅन 1 और ग्रेटर दॅन 1 अँड a इज एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर, देन, तर तुम्हाला हे कसं दाखवता येतं बा, देन एक्सच्या संदर्भात काहीतरी दिलेलं. ठीक आहे. a इज पॉझिटिव्ह, देन nth रूट ऑफ, बघा n वे मूळ सांगितले म्हणजे काय, nth रूट ऑफ, कोणत्या कशाचे nth रूट सांगतोय आपण, x. ओके. म्हणजे ते कसं दाखवता येईल बघा आपल्याला, त्यांना ते दाखवून पण दिलेलं आहे. ओके. सो x हा एक नंबर आहे ज्याचं आपल्याला nth रूट काढतोय आणि ते काय असणार आहे, a असणार आहे. आता हे लक्षात घ्या की नेमकं ही काय भानगड आहे. x म्हणजे आपण एक नंबर घेतोय. ठीक आहे. x म्हणजे काय आहे, एक नंबर आहे. सपोज या ठिकाणी तुम्ही काय घेताय बघा, तुम्हाला दिलेलं आणखीन एकदा ते क्लिअर होईल. आणि ह्यालाच तुम्ही अजून कसं लिहिताय हे एकदा पुढे देतो मी, आणि नंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर हेच तुम्हाला असं पण लिहिता येतं की पहा, इथं हे आणि हे इंडायसिस फॉर्म मध्ये चाललंय, आणि हे कुठल्या आपल्या आपण जे आता बघतोय ना ते रॅशनल इरॅशनल त्याच्या संदर्भात आहे ते. ओके. तर याच्यामध्ये आपण काय करतो बघा, रूट फॉर्म म्हणूयात आपण. याच्यामध्ये आता हा ए इथं येतोय आणि हा एक्स मधून पुढे चाललाय. ओके. आता एक एक्झाम्पल घेऊयात आपण. ओके. सो आता एक्सचं एन व काय म्हणा पॉवर घेतोय आपण, एन पॉवर घेतोय. सपोज मी कोणता एक नंबर घेतोय, समजा मी घेतोय 3 आणि याचं घेतोय पॉवर चौथा, 3⁴ म्हणजे 3चा चौथा पॉवर किती. सो आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू मल्टिप्लाय 3 4 टाइम्स. क्लिअर. सो 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. सो व्हॉट विल बी द आन्सर, 81 विल बी द आन्सर. ओके. यांना सांगितलं होतं ए हा काय नसला पाहिजे,
निगेटिव्ह नसला पाहिजे, तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग ए आपण या ठिकाणी बघा कसं आहे. ठीक आहे, आता हेच त्यांना कसं लिहिलं हे एकदा क्लिअर करा. आता पहा इथं काय लिहिले आपण, इथं एन म्हणजे कोण असला पाहिजे, याच्यावरती जो आहे तोच असला पाहिजे, एन इथं घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर ए म्हणजे इथं होता म्हणजे कोणाला 81 इज इक्वल्स टू काय आलं पहा 3. आता बघा काय गंमत झाली, या दोन्हीचा अर्थ लावूयात आपण. इथं काय होतं माहिती आहे का, तर फोर्थ पॉवर ऑफ 3 इज 81, फोर्थ पॉवर ऑफ 3 इज 81. आणि इथं काय घेतोय आपण, द फोर्थ रूट ऑफ 81 इज 3. इथं काय घेतोय, फोर्थ पॉवर 3 चा 81 आहे आणि 81 चा फोर्थ रूट 3 आहे. ओके, म्हणजे हे फक्त काय करतात एकमेकांना, म्हणजे हा रूट असेल तर हा काय असतो त्याचा पॉवर असतो, अशा पद्धतीने. आणि दोन्हीकडे बघा इथं 4 ला 4च आहे, त्याच्यात बदल झालेला नाही. आणि तुम्हाला खाली आता सर्ड कन्सेप्ट कशी दिलेली आहे पहा, की इफ ए इज पॉझिटिव्ह नंबर. बघा ए हा कसा सांगितला, अगेन लक्षात घ्या की ए इज पॉझिटिव्ह रिअल नंबर. आणि पुढे काय सांगितलंय की एचं जर आपण nth रूट काढलं ते किती आहे, एक्स असेल, म्हणजे एक्स जर असेल तिथं, तर ही एक्स जी काय आपण म्हणतोय, आपण त्याला सर्ड म्हणतोय ना, तर एक्स ला आपल्याला काय म्हणता येतं, सर्ड आहे असं म्हणता येतं. म्हणजे अपरिमेय ज्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो ना, तो सर्ड असतो. इरॅशनल नंबर म्हणजेच कोण असतो, सर्ड असतो. आता एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की या ठिकाणी एची जी व्हॅल्यू असणार आहे, ती व्हॅल्यू नेहमी कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. तिथं आपल्याला निगेटिव्ह घेता येणार नाही. क्लिअर. ओके, सो ही महत्वाची कन्सेप्ट आहे. आता सर्ड कशाला म्हणायचं हे क्लिअर झालं. ज्याचा रूट निघत नाही त्याला म्हणायचं सर्ड, ज्याचा रूट निघत नाही त्याला म्हणायचं आपल्याला सर्ड. ज्याला आपण इरॅशनल म्हणतो त्यालाच आपण सर्ड म्हणणार आहोत. ठीक आहे, तर सर्ड ही कन्सेप्ट अशा पद्धतीने आहे. आणि लिहिला कसा जातो हेही लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मग यांना म्हणायचं काय. ठीक आहे, तर याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं आणि याला काय म्हणायचं, हे 3 प्रश्न आपल्या समोर आहेत. बरोबर आहे, तर हे 3 प्रश्न. आता हे तर काय आन्सरच आहे त्याचं, याच्यामुळे याच्यावर काही नाही, आपल्याला हे महत्वाचं आहे. ह्याच्यात काय हे प्रत्येक वेळेस आन्सर असणार आहे. याला काय आपल्याला म्हणता येईल, त्याची व्हॅल्यू आहे, एक्स ही काय व्हॅल्यू, या चिन्हाला काहीतरी म्हणावं लागेल आपल्याला. ओके, सो आता याला काय म्हणायचं बघा, हे जे सिम्बॉल आहे, हे जे साईन आहे त्याला म्हणायचे रॅडिकल साईन. दॅट इज कॉल्ड रॅडिकल साईन. रॅडिकल साईन. त्याच्यानंतर हा जो आतमध्ये आहे त्याला म्हणायचं रॅडिकंट. रॅडिकंट. क्लिअर. आणि हा जो आहे ना तो आहे ऑर्डर. तो काय आहे, ऑर्डर. मीन्स आता मी जर क्वेश्चन तुम्हाला केला की व्हॉट इज रॅडिकंट इन दिस, सो ए विल बी द रॅडिकंट. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस सर्ड, ऑर्डर ऑफ सर्ड इज एन. ओके, सिमिलरली याच्यात याला काय म्हणणार तुम्ही, रॅडिकंट म्हणणार. याला काय म्हणणार तुम्ही, हा जो आहे सॉरी ए, त्याला म्हणणार ऑर्डर. आणि हे जे आहे ते रॅडिकल साईन. क्लिअर करा रॅडिकल साईन काय असतं. आजपर्यंत आपण वापरलंय रॅडिकल साईन बरोबर आहे, पण आपल्याला त्याला काय म्हणतात हे माहित नव्हतं. आपण रूट म्हणून वापरायचो, कारण आतापर्यंत आपण स्क्वेअर रूटशी रिलेटेड एक्झाम्पल बघितले, 4th रूट, 5th रूट, 6th रूट वगैरे पाहिलेलं नाही. ओके, ऑर्डर कशाला म्हणायचे, जे वरती एन मध्ये जो आहे त्याला आपण ऑर्डर म्हणणार आहोत. म्हणजे जो काय असेल बेस, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, nth रूट म्हणतो आपण, 5th असेल 6th असेल तर तो असेल ऑर्डर. क्लिअर. त्याच्यानंतर आतमध्ये जो आहे त्याला काय रॅडिकल साईन मध्ये आहे म्हणून त्याला रॅडिकंट म्हणतो. ठीक आहे, आणि रॅडिकल साईन ते आपल्याला माहिती झालं. क्लिअर. ओके, नाव द नेक्स्ट थिंग. आता आपल्याला पुढे काय पाहायचं ना, आय थिंक यू हॅव गिवन 4 एक्झाम्पल्स. तुम्हाला 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिलेलं आहे काय की 3√7 हा काय आहे का विचारलं पहा, इज दिस सर्ड ऑर नॉट. तुम्हाला काय विचारलंय की हा सर्ड आहे का. ओके, आता किती सोपं आहे कसं फाइंड आउट करायचं हे. आता सगळ्यात महत्वाचं, सॉरी 3 इथं नाही, इथे येणार आहे. ओके सॉरी. ओके, सो याला रीड करा आधी. रीड कसं करणार, दिस इज द थर्ड रूट किंवा ज्याला आपण क्यूब रूट म्हणतो, क्यूब रूट ऑफ 7. कॅन वी फाइंड, नो वी कॅनॉट फाइंड द थर्ड रूट ऑफ 7. इट मीन्स दॅट दिस इज इरॅशनल. दिस इज इरॅशनल, राईट. सो हे झालं पहिलं. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय तुम्हाला पहा, यू हॅव गिवन दॅट क्यूब रूट ऑफ 27. Cube root of 27. Can we find the third root of 27? Yes, definitely. Okay, how? 3 into 3 to 3. 3 into 3 into 3. That will be the multiplication form of 27. Okay, means 27 चं जर क्यूब रूट काढलं तर ते किती आहे, 3 आहे. म्हणजे हा कोण झाला, हा झाला रॅशनल. हा कोण झाला, रॅशनल. थर्ड वन वी विल सी नाउ.
ओके, थर्ड काय आहे पहा, क्यूब रूट ऑफ 8. नाउ सी, कॅन वी फाइंड द थर्ड रूट ऑफ 8? Yes, 2 into 2 into 2. 2 to 4, 2 8. It means this is also rational. हा सुद्धा काय आहे, rational number आहे. And now fourth one is given that fourth root of 8. बघा काय दिलेला आहे हा, fourth root of 8. Can we find the fourth root of 8? असे कोणते नंबर्स आहेत की ज्या नंबरचं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन केल्यावर 8 येतं? इम्पॉसिबल, असा कोणताही नंबर नाही. इट मीन्स दॅट दिस इज ऑल्सो इरॅशनल. हा सुद्धा काय आहे, इरॅशनल. म्हणजे आपल्याला जे 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला ज्याचं रूट निघत नाही थर्ड म्हणून तो इरॅशनल, आणि शेवटचा ज्याचं चौथं रूट 8 जो आहे त्याचं फोर्थ रूट निघत नाही म्हणून तो इरॅशनल झाला. आणि तिसरा एक्झाम्पल ज्याच्यामध्ये 8चा थर्ड रूट आपल्याला काढायला गेलो तर 2 निघतो, रॅशनल झाला. 27चा थर्ड रूट सुद्धा काय निघतो, 3 निघतो म्हणून सुद्धा तो काय झाला, रॅशनल झाला. क्लिअर? मग आता याच्यापैकी सर्ड कोणते आहेत? सर्ड कशाला म्हणायचं आपल्याला? सर्ड कोणता? लक्षात घ्या, ज्याचं रूट निघत नाही तो सर्ड. ज्याचं रूट निघत नाही तो सर्ड. म्हणजे हा याचं रूट निघलं का नाही म्हणजे हा सर्ड झाला, आणि हा सुद्धा काय झाला, सर्ड झाला. ज्याचं रूट निघतं त्यांना सर्ड म्हणायचं नाही. ओके, सो द सर्ड्स आर थर्ड रूट ऑफ 7 अँड फोर्थ रूट ऑफ 8. लक्षात घ्या, सर्ड्स कशाला म्हणायचं? ज्याचं रूट निघतं त्याला सर्ड म्हणायचं नाही. ओके, ज्याचं रूट निघत नाही त्याला आपण काय म्हणणार आहोत, सर्ड म्हणणार आहोत. ओके, सो इन दिस एक्झाम्पल in those examples the first and the last are the surds. Clear? Now the simplest form of the surd. आता simplest form त्याचा आपल्याला कसा काढतो हे एक पाहायचं आपल्याला. ठीक आहे, सो यू हॅव गिवन दॅट तुम्हाला एक सर्ड दिलेला आहे पहा 48. इज इट सर्ड? आधी पहा तो सर्ड आहे का. ओके, आता इथं काही नाही म्हणजे किती असतो, 2 असतो. म्हणजे हा काय आहे, स्क्वेअर रूट आहे. 48 कोणाचा स्क्वेअर रूट आहे का? नाही. 48 कोणाचाही स्क्वेअर नाही. म्हणजे 48 ला स्क्वेअर रूट नाही. ओके, सो या ठिकाणी 48 हा स्क्वेअर नाही, हे क्लिअर करा. म्हणजे जर 36 असता तर आपण 6 लिहिलं असतं, त्याच्यानंतर 49 असता तरी आपण 7 लिहिलं असतं. त्या दोघांच्या मध्ये तो, म्हणजे याचा रूट निघत नाही म्हणजे हा सर्ड आहे. रूट नाही निघाला की तो सर्ड आहे. तो अडचणीत अडकला की आपल्याला, आपण बघतो राजकीय नेत्यांमध्ये हे चालतं पहा, आपला अपोनंट अडकला की खुश, त्यावेळेस सर्ड आहे म्हणायचं. अडकला की सर्ड. ओके, आता ही कन्सेप्ट आपल्याला रेग्युलर मध्ये वापरता येईल पहा. आपल्या समोर कोणतरी अडकलेला दिसला की म्हणायचं हा दिस इज सर्ड. अडकला, याला बाहेर निघता येत नाही. म्हणजे याला सुद्धा बाहेर निघता येत नाही. मग याला काहीतरी ऑप्शन्स असतात. मग ते ऑप्शन्स काय असतात पहा, तर त्यावेळेस आपण त्याचा फाइंड आउट करतो आपण सिम्पलेस्ट फॉर्म. आता सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय, की हा जो नंबर आहे या नंबरला फॅक्टराइज करायचा. बट हाऊ टू फॅक्टराइज कसं करायचं, की जेणेकरून आपली ही धडपड कशासाठी आहे, त्याला कसं तरी करून त्याच्यातला काही ना काही बाहेर काढायचं. आपण पाहतो पहा की एखाद्या ठिकाणी घटना घडते, जी वाईट घटना असते, किंवा आपण काही जंगलांना आग लागली वगैरे अशा गोष्टी पाहतो, तर लगेच लोक तिथं जातात आणि मिनिमम एखाद्या घराला किंवा एखाद्या त्या जंगलाला आग लागली तर तिथं जे छोटे छोटे पाळीव प्राणी त्यांची आपल्याला आधी काय होते, जे छोटे छोटे प्राणी आहेत तिथं, पाळीव म्हणता येणार नाही, पाळीव प्राणी तिथं कशाला जाते, तर ते छोटी जी पिल्लं वगैरे आहेत ते आपल्याला बाहेर काढावेसे वाटतात. म्हणजे त्यातला काहीतरी पार्ट, त्याचा काहीतरी वंश बाहेर आला पाहिजे अशी आपली इच्छा असते. तसं हा सर्ड आहे तो तसाच राहून जमणार नाही, त्याला काहीतरी कोऑपरेट आपल्याला करता येतं का बघायचं. मग ह्याला फॅक्टराइज करायचं, कुणीतरी बाहेर काढायचं. एवढं मोठं तर घरचं जळालंय, लहान लेकरू दिसतंय म्हणजे आपल्याला थोडासा कळवळा वाटणार ना त्याचा, मग आपण त्याला तरी वाचवायचा प्रयत्न करायचा. बरोबर, हे एक्झाम्पल आहे फक्त. ओके, सो कॅन वी राईट लाईक दिस 24 2 जा लिहू शकतोय. आणखीन कसं लिहू शकतो पहा बरं, याला असा कुठला तरी स्क्वेअर नंबर वगैरे त्याच्यात येतोय अशा पद्धतीनं. हा 16 3 जा. ओके, क्लिअर. ओके, सो नाव वी कॅन राईट लाईक दिस 16 3 जा. आता लक्षात आलं, हा जो 16 आहे याचा स्क्वेअर रूट निघताय, याचा स्क्वेअर रूट निघतं ना, किती आहे, दॅट इज 4. ज्यावेळेस तो बाहेर येणार आहे ना, 16 बाहेर येणार म्हणजे काय करणार माहितीये का, ज्यावेळेस तो बाहेर येणार त्यावेळेस तो खूप, त्याला प्रचंड त्रास झालाय, त्यावेळेस बाहेर आलाय थोडासा कमी होणारच किंवा त्याच्यात बदल होणारच. ठीक आहे, म्हणजे हा बाहेर आला की छोटा होतो, म्हणजे काय होतो 4√3.
क्लिअर 4√3. तुम्ही म्हणाल सर मग फक्त असंच फॅक्टरायझेशन करायचं का? आय विल शो यू द अनदर वे. ओके, सो √48ला √48 तसंच ठेवलं सिम्पलेस्ट फॉर्म. आता तुम्हाला 48 नकोय, तुम्ही यू हेट 48 नकोय तुम्हाला. मग तुम्हाला काय पाहिजे, दुसरा कुठला टेबल आहे की ज्याच्यामध्ये हे येतो? फॅक्टराईज करत जसं असेल तसं मांडून घेऊयात आपण. आता मला सांगा 4 कुठला तरी 4 हा असला पाहिजे का? अंदाजे मला असं वाटतं 12 4 राईट. म्हणजे कसं लिहाल तुम्ही याला? 12 × 4. ओके, ठीक आहे. तुम्हाला वाटणार हा भेटला, स्क्वेअर नंबर आहे, हा बाहेर घेऊन येणार तुम्ही. 2 घेऊन आलात, आतमध्ये राहिलं 12. तुमच्या मते इथं तर 4√3 आलं, इथं तर 2√12 आलं. मग चुकलं का? चुकलंय. आपल्याला 2 स्टेप्स अजून पुढे जायचंय, कारण हा जो 12 आहे हा 12 वी कॅन फॅक्टराइज नाव. याला अजून फॅक्टराइज करू शकता. हाऊ? 4 3 क्लिअर राईट. ओके, पुन्हा ह्या 4ला बाहेर घेऊन यावं लागेल कारण त्याचा रूट सापडतोय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय तर 2. आता हा ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस याला मल्टिप्लाय करेल, मीन्स × कधी लक्षात ठेवा इथं इंटू असतं. इंटू इथं जे साईन आहे ते मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. ठीक आहे, हा बाहेर आला काय होणार? हा 2 होणार, म्हणजे रूटमध्ये 3. मला सांगा 2 2 चा किती झाला? 4 4√3. ओके, बोथ द आन्सर्स आर सेम. दोन्ही आन्सर्स कसे आले? सेम. दिस इज कॉल्ड सिम्पलेस्ट फॉर्म. यालाच आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म म्हणायचं. म्हणजे तुम्हाला दिलेला नंबर त्याला काय करायचं? लहान करायचं. म्हणजे त्याच्यातलं सगळंच नाही, तो रूटमध्ये तर राहणार आहे पण सगळं ठेवायचं नाही. त्यातला काहीतरी पार्ट काय करायचा? वाचवायचा, आपल्याला प्रयत्न करायचा, तो बाहेर आणायचा प्रयत्न करायचा. ओके, सो दिस इज कॉल्ड simplest form of the surd. Okay, I think you understand it. Okay, so please take the screenshot. Okay, now the next thing is that like surds. आता like surds कशाला म्हणायचे? like surds आता आपण याच्या आधी ना पॉलिनॉमियल्स मध्ये 8th मध्ये वगैरे पाहिलेलं असेल पहा. लाईक टर्म्स, अनलाईक टर्म्स ही कन्सेप्ट बघितली. म्हणजे कसं समजा 5x 15y(x) किंवा 16x² आणि 31x असे जर नंबर दिले आणि तुम्हाला सांगितलं की विच आर द लाईक टर्म्स. मग तुम्ही लाईक टर्म्स कशा फाइंड आउट करायचा? याचा व्हेरिएबल किती आहे? x आहे, याचा yx आहे, म्हणजे नाही हा काही कामाचं नाही. ह्याच्याकडे x आहे पण x 2 आहेत, आपल्याला एकच पाहिजे ना. मग अजून तर हा जो आहे हा x आहे, हा सुद्धा x आहे. म्हणजे हे दोन काय झाले? लाईक टर्म झाले. तर सिमिलरली आता लाईक टर्म्स किंवा लाईक सर्ड्स, त्याला आपल्याला अजून एक वर्ड आहे सिमिलर सर्ड. त्याला अजून एक वर्ड कुठला आहे? सिमिलर सर्ड. सो हाऊ टू फाइंड द सिमिलर सर्ड, म्हणजे दिलेले सर्ड सिमिलर आहेत का हे फाइंड आउट कसं करायचं? तर याच्यात अट सेम आहे. जसं याच्यामध्ये व्हेरिएबल सेम असणं गरजेचं होतं तसं याच्यामध्ये फक्त रॅडिकंड आणि त्याची ऑर्डर सेम पाहिजे. रॅडिकंड आणि ऑर्डर म्हणजे पहा कसं बरं. म्हणजे सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो 3√2. ओके, आणि ते लिहिलं 5√2. येस, डेफिनेटली दोज आर लाईक टर्म्स, लाईक सर्ड्स. वाय? कशामुळे लाईक सर्ड्स आहे पहा? कारण याची जी ऑर्डर आहे ती 2 आहे, याची पण ऑर्डर 2 आहे. जिथं नसते तिथं 2 असते, लक्षात ठेवा. ओके, आणि याचा रॅडिकंड जो आहे तो सुद्धा 2 आहे. याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. इट इज लाईक दिस. ओके, लक्षात येते का? म्हणजे हा कोएफिशियंट सारखा आहे. अधिक काय आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. आपल्याला फक्त पाहायचंय काय? ऑर्डर त्याची सेम असली पाहिजे आणि त्याचा रॅडिकंड सुद्धा सेम असला पाहिजे. दोघांची ऑर्डर सेम पाहिजे. त्यांना 2 चहा मागवले की यानं पण 2 चहाच मागवायचे. त्यांना 3 चहा मागवले की यानं पण 3 चहा मागवायचे. सो इट इज ऑर्डर. म्हणजे ऑर्डर किती पाहिजे? सेम पाहिजे. मग ती 2 असो 3 असो काहीही असो. आणि रॅडिकंड म्हणजे आत जो नंबर आहे कशात? रूटच्या रॅडिकल साईन मध्ये, तो नंबर सुद्धा सेम पाहिजे. त्यावेळेस आपल्याला म्हणता येतं की त्या म्हणजे सर्ड्स आहेत ते कसे आहेत? लाईक सर्ड्स आहेत. म्हणजे आपण याच्यात काय पाहिलं तर ऑर्डर आणि रॅडिकंड सेम असेल तर ते जे सर्ड्स आहेत ते कसे असतात? लाईक सर्ड्स असतात. ठीक आहे, तर ते आपल्या लक्षात घ्यायचं. पण कधी कधी क्वेश्चन्स असे असतात ना, तुम्हाला दिलेले असतात त्याच्या दिसण्यावरून लगेच वाटतच नाही तुम्हाला की हे सर्ड्स लाईक सर्ड्स आहेत का. मग अशा वेळेस तुम्हाला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढावा लागतो. ठीक आहे, सो आपण त्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला ते आणखी लक्षात येईल. सध्या आपण फक्त काय बघणार, लक्षात घेणार की लाईक सर्ड काढायचे जर असतील तर त्यांच्यात काय गोष्टी सारख्या असल्या पाहिजेत? ऑर्डर आणि त्यांचा रॅडिकंड. रॅडिकंड म्हणजे लक्षात आलं असेल द नंबर विच इज इन द रॅडिकल साईन. क्लिअर? तर ह्या 2 गोष्टी सारख्या असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपल्याला काय म्हणता येईल की तो काय आहे? रॅडिकल काय आहे तो?
ते जे सेट्स आहेत ते कसे आहेत, सिमिलर सेट्स म्हणूयात किंवा लाईक सेट्स म्हणूयात, अशा आपल्याला त्यांना काय करता येतं, म्हणता येतं. त्याच्यानंतरची जी पुढची कन्सेप्ट आहे ती काय आहे पाहता. आता आपल्याला सर्ड कळाले, सर्ड म्हणजे काय आहेत, ठीक आहे. नंतर त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे कसा असतो तेही कळालं. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचे सर्ड्स आणि कम्पेअर करायचं त्यांना की विच वन इज ग्रेटर अँड विच वन इज स्मॉलर. आता पहा येते या ठिकाणी, आता तुम्हाला हे माहिती झालेलं आहे, याच्यातला इकडे येतो त्यावेळेस तो लहान होतो. मग मला सांगा हा जर आतमध्ये गेला तर तो काय होईल. ओके, मीन्स काय म्हणतो का आम्ही, 36 जर रूटमध्ये असेल तर बाहेर आला की तो 6 होतो. मग हा जर 6 आतमध्ये गेला तर हा 36 व्हायला पाहिजे. ओके, साधी गोष्ट आहे. हा आत जातो म्हणजे वाढतो, हा आत जातो म्हणजे काय होतो, वाढतो. आणि हा बाहेर येतो म्हणजे काय होतो, कमी होतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय पहा की आपल्याला या ठिकाणी हा जो 2 आहे, आपल्याला 2 पद्धती आहेत हे सॉल्व्ह करण्याच्या. तर ते सॉल्व्ह कसं करायचं, एकतर आपल्याला त्याचं काय करावं लागतं, सिम्पलेस्ट फॉर्म काढावा लागतो, त्याच्यानुसार समजतं बऱ्याच वेळेस. आणि दुसरा वे म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, ह्या सर्टच्या किमती काढाव्या लागतात. म्हणजे कशा बघा, म्हणजे कसं, तर दोन्हीही पद्धती आपल्याला या ठिकाणी काय करता येतात, वापरता येतात. ओके, तर पाहूयात आपण कसं काढता येतं ते. ओके, सो आता पहिली जी मेथड आहे ते तुम्हाला सांगतो काय आहे पहा. तर फर्स्ट मेथडनुसार काय करायचं आपल्याला, हा जो आतमध्ये त्याला बाहेर घेऊन यायचं. पण ते पॉसिबल नाही का, कारण ह्याचं रूट नाही ना निघत. आणि ते दिलेलेच काय आहेत आपल्याला, सर्ट्स दिलेत. मग तो बाहेर येताना जर बाहेर येत असेल तर त्याला सर्ट कसं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, मग याला आत पाठवा, तो बाहेर येत नाही मग याला आत पाठवा. ठीक आहे, मग कसं बघा, तर हा काय होणार आहे, हा जो 6 आहे तर या 6ला आपण रूटमध्ये टाकलं तर तो काय होईल, एकतर तुम्ही याच्यात जरी टाकला तरी चालेल किंवा याला सेपरेट स्वतःचा रूट केला तरी चालेल. म्हणजे कसं, याला √36 करून इंटू मध्ये √2 केलं तरी चालेल. आणि हा जो आहे तो 5 च्या ऐवजी काय व्हायला पाहिजे, रूटमध्ये गेला 25 व्हायला पाहिजे आणि इंटू याला किती करणार, 5 करणार. ओके, ना या दोघांचं तर मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. ठीक आहे, कारण दोन्ही काय आहेत, रूटमध्ये आहेत. ओके, 36 2 किती होतो, 72. ओके, रूट 72 झालं. आणि इकडे काय होतं, 25 5 चा 125. नाउ टेल मी विच वन इज ग्रेटर. So this is greater. It means that 6√2 is less than 5√5. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येतं. म्हणजे काय, यालाच आतमध्ये पाठवा. पहा, हे मी वेगळं केलं इथं सेपरेट, याला रूटमध्ये टाका किंवा तुम्ही याला असं जर लिहिलं असतं, हे 2 ला 2 ॲज इट इज आणि इंटू मध्ये हा गेला असता आतमध्ये 36. आणि इकडे सुद्धा हे आधीचं √5 ॲज इट इज इथं, आणि हा जो 5 आहे तो इकडे गेला, तो इंटू 25 मध्ये. असं केलं तरी चाललं असतं. ठीक आहे, आणि सेपरेट त्याचं जर त्याला करून दिलं तरी चालेल. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे बघा, दुसरी मेथड कुठली, याला ऑर मेथड सांगतो तुम्हाला मी. ओके, सो बाय ऑर मेथड यू हॅव टू वी हॅव टू मेक द स्क्वेअर. त्याचं स्क्वेअर बनवायचे. म्हणजे कसं, 6√2 दिलाय तुम्हाला, त्याचा स्क्वेअर करा. ओके, आणि इकडे काय घेतलंय, 5√5 घेतलाय, त्याचा स्क्वेअर करा. म्हणजे दोघांचं स्क्वेअरिंग करायचं. कसं, तर 6 चा स्क्वेअर आपल्याला माहिती 36 आणि √2 चा स्क्वेअर किती, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ √2 चा स्क्वेअर. पहा, लक्षात घ्यायचंय, हा एक काय म्हणून आपण रूल आहे, तो लगेच लिहून घेतला तरी चालेल. √a इंटू √a इज इक्वल्स टू a असतो. म्हणजे √a न √a बरोबरच मल्टिप्लाय केलं की तोच भेटत असतो नंबर, जो आतमध्ये आहे, जो रॅडिकंड आहे ना प्रॉपर, तो बाहेर येत असतो. सो 36 आणि 2 चा 2 ॲज इट इज. इकडे काय, 5 चा 25 आणि √5 चा 5. So the multiplication of this will be 72 and that will be 125. So this is greater. It means that पुन्हा हेच तुम्हाला स्टेटमेंट इथं येणार आहे. Means we can find we can compare the numbers by these both methods.